नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर लोकनीती. एक्झिट पोलचे जे महाराष्ट्रातले आकडे आहेत त्याच्यावरचा एक व्हिडिओ आम्ही अॅनालायझर न्यूजवरती टाकलेला आहे आणि संपूर्ण देशातले जे आकडे त्याच्यावरती आता हा व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवतो आहोत. अपेक्षेप्रमाणे आणि ज्या पद्धतीची सगळी चर्चा किंवा प्रचार पाहता जी गोष्ट अतिशय सर्वसामान्य अशा ज्याला किमान म्हणजे कॉमन सेन्स आपण असं म्हणतो की ज्याला आहे त्यालाही हे कळत होतं की भारतीय जनता पक्षाचं सरकार परत एकदा येईल, मोदी परत एकदा सत्तेवरती येतील, मोदीच परत एकदा पंतप्रधान होतील. आकडे थोडेफार कमी जास्त होत राहतील. या सगळ्या म्हणजे ज्यांनी हे सगळे एक्झिट पोल त्याची सगळे ज्यांनी त्याच्यासाठी आकडे त्यांनी समोर आणलेत अभ्यासकांनी, त्या सगळ्याची सरासरी काढल्याच्या नंतर 465चा आकडा पोल ऑफ द पोलचा येतो आहे. म्हणजे 365चा आकडा आणि जो NDAच्या म्हणजे भारतीय जनता पक्ष प्रणित आघाडीच्या बाजूने आहे आणि भाजपच्या स्वतःच्या जागा 315च्या जवळपास 315च्या 20 म्हणजे आधीपेक्षा 10-15 जास्त जागा. ह्याच्या नेमकं उलट इंडिया आघाडीचं जे सगळा आकडा येतोय तो साधारणतः 140, 130, 135, 140 मध्ये जाऊन अडकलेला आहे आणि इतर सगळे असे बाकीचे 40-45 लोक म्हणजे ढोबळ मानानं 360च्या जवळपास 365च्या जवळपास NDA, 140, 135च्या जवळपास इंडिया आघाडी आणि उरलेले सगळे 40-45. आता जो विषय आम्हाला समोर ठेवायचा आहे की 2-3 गोष्टी वारंवार सांगितल्या जात होत्या, दक्षिण विरुद्ध उत्तर. या सगळ्या एक्झिट पोलच्या आकड्यातून पहिल्यांदाच हे दिसून येत आहे की दक्षिणेतले 3 राज्य जिथं आजपर्यंत भाजपला एकही जागा मिळालेली नव्हती, किमान या एक्झिट पोलमधून तरी केरळमध्ये 1 ते 3 जागा सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये साधारणतः 4 ते 6 किंवा 2-3 पासून ते 6 जागा सांगितलेल्या आहेत. तेलंगणामध्ये तर आधीच जागा होत्या 4 ते त्या वाढून आता 10 पर्यंत जातील, 11-12 पर्यंत जातील असं सांगितलेलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये की जिथं मागच्या वेळेसचे सगळंच्या सगळं निवडणूक YS जगनमोहन रेड्डींनी पूर्ण धुवून काढलं होतं, तिथं आता TDP तेलुगू देसम पक्ष आणि भाजपच्या जागा 4-5 तिथे येतील असं सांगितलं जात आहे. ओडिशामध्ये भाजप हा 1 नंबरचा पक्ष होईल, तिथल्या विधानसभेच्या निवडणुकाही भाजपच्या बाजूने लागतील असे एक्झिट पोलचा आकडा आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप 1 नंबरचा पक्ष होईल आणि त्यांच्या जागा ममतांपेक्षा जास्त म्हणजे 25च्या जवळपास त्यांचे खासदार निवडून येतील. म्हणजे तुम्ही जर भारताचा नकाशा डोळ्यापुढे आणा, पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर ओडिसा, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर तमिळनाडू आणि त्याच्यानंतर केरळ असा जो तो पूर्ण पट्टा आहे, या ठिकाणाहून भाजप पूर्णपणे नाही असं जे सांगितलं जात होतं, नेमकं त्याच्या उलट चित्र आता ह्या एक्झिट पोलमधून दिसून येत आहे की ह्याचा विचार कोणी केला नव्हता. आम्ही यापूर्वी व्हिडिओ करत असताना या ठिकाणी भाजपच्या जागा दुप्पट होतील. आधी भाजपच्या 29 काहीतरी जागा होत्या, 25 कर्नाटकातल्या आणि 4 तेलंगणातल्या, 25 आणि 4 29 आणि दक्षिणेतला तरी तोच 1 नंबरचा पक्ष होता. आता या सगळ्याला जर एकत्र केलं म्हणजे पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर ओडिसा, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर तमिळनाडू आणि त्याच्यामध्ये केरळ, कर्नाटक तर ठीक आहे त्यांच्या आधीच जागा होत्या, 2-3 कमी जास्त होतील इतकंच फक्त. हा जो पट्टा पूर्व किनार पट्टा जो होता आणि तिथे भाजप येणार नाही असं सगळे सांगत होते, त्या ठिकाणी भाजपला जागा मिळतील आणि ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये तर तो 1 नंबरचा पक्ष असेल. आंध्र प्रदेशमध्ये जर तुम्ही त्याचं तेलुगू देसम पक्षाच्या बरोबरची त्याची जर युती लक्षात घेतली तर तरी तो मिळून युती 1 नंबरची असेल. तमिळनाडूमध्ये त्याचं फक्त अस्तित्व निर्माण होईल, तमिळनाडू आणि केरळमध्ये. कर्नाटकामध्ये तो 1 नंबरचा पक्ष असेल. सगळ्यात पहिली गोष्ट परत एकदा ह्या एक्झिट पोलमधून सिद्ध झालेली आहे की राहुल गांधींचं नेतृत्व लोकांना देशाचं नेतृत्व म्हणून मंजूर नाही. काँग्रेसवाल्यांची जी काही मजबुरी असेल त्यांनी ती त्यांची स्वीकारावी. त्यांनी किती पदयात्रा काढो, कशाही पद्धतीचं त्यांनी व्यूहनीती आखो, तथाकथित सेक्युलर म्हणून मतांचं कितीही एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न करो, पण एकूणच राहुल गांधीच्या नेतृत्वाखालची म्हणून विरोधी आघाडी सक्षमपणे उभी राहते असं दिसत नाही. तिला ज्या जागा मागच्या वेळेस फक्त काय होईल की बाबा BRSच्या जागा कमी झाल्या आणि तिथे काँग्रेसच्या जागा वाढल्या, पंजाबमध्ये त्यांच्या जागा जशाला तशा राहतील अशी शक्यता आहे. म्हणजे जे स्थानिक पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांची जागा काही ठिकाणी काँग्रेस घेईल, काही ठिकाणी ते स्थानिक पक्ष एकमेकांच्या जागा घेतील, पण संपूर्ण या भारताच्या चित्रामध्ये कुठेही भाजपची जी सगळी बलस्थानं आहेत ती त्याच्याकडून कोणीतरी काढून घेतली असं दिसत नाही. अगदी
पंजाबमध्ये सुद्धा मागच्या वेळेस काँग्रेसच्या 8 जागा होत्या, यावेळेस त्यांना तेवढ्या जागा दाखवलेल्या आहेत. आम आदमी पक्षाच्या जागा वाढतील असं नाही, उलट भाजपच्याच काही 4-5 जागा वाढतील ज्या मागच्या वेळेस नव्हत्या. संपूर्ण भारतामध्ये एकही राज्य असं नाही की ज्या ठिकाणी आधी भाजपचं वर्चस्व होतं आणि ते बाजूला करून तिथे काहीतरी दुसऱ्या पक्षाचं वर्चस्व आलेलं आहे, मग ते काँग्रेसचं असो किंवा प्रादेशिक पक्षांचं असो. म्हणजे भाजपनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी जातो 2014ला, 2019ला, 2024ला ज्या ज्या ठिकाणी भाजपचा प्रवेश होतो त्या ठिकाणी ते स्वतःचं स्थिर असतं, त्यांचे मतदार तयार होतात, त्यांना एक टक्केवारी मतं मिळायला लागतात, हळूहळू जागांमध्ये त्याचं परिवर्तन होतं आणि त्याच्यानंतर पुढची पायरी म्हणजे तो प्रमुख पक्ष होत राहतो. आता उलटी परिस्थिती अशी आहे की राहुल गांधीच्या नेतृत्वाखालची काँग्रेस कुठल्याच राज्यामध्ये विधानसभेच्या पातळीवरती तरी फक्त 2 अपवाद आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही भाजपकडून सत्ता ओढून घेतली होती हिसकावून, आणि कर्नाटकामधून घेतलेली होती. पण कर्नाटकामध्ये खरं तर भाजपला स्वतःच्या जीवावर कधीच बहुमत मिळालेलं नव्हतं. मागच्या वेळेस आमदारांनी राजीनामे दिले, मग पुन्हा पोटनिवडणुका झाल्या. म्हणजे तशा अर्थाने परत एकदा कर्नाटकातली विधानसभेची निवडणूक ही संशयास्पद त्या अर्थाने आहे की काँग्रेसचाच गड होता, त्याच्यामध्ये छकलं पडली आणि परत एकदा काँग्रेस तिथं उभी राहिली, इतकंच फक्त. नव्यानं म्हणजे भारतीय जनता पक्षाने निवडणूक जिंकली आहे ती पूर्ण जसं मागच्या वेळेस घडलं होतं. राजस्थान तुम्ही भाजपकडून प्राप्त करून घेतलं होतं, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तिन्ही राज्य जिथं भाजपची सत्ता होती ती काँग्रेसनी विधानसभा निवडणुकीमध्ये हिसकावून घेतली होती. पण नंतरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला ते वर्चस्व प्रस्थापित करता नाही आलं. इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आता गमावलेलं आहे. राहुल गांधीच्या नेतृत्वाच्या बाबतीमध्ये जितकी टाळाटाळ काँग्रेसने केलेली तितकी त्यांना ती भोवताना आता दिसत आहे. म्हणजे ह्या सगळ्या पक्षांनी किंवा बाकीच्या सगळ्या पत्रकारांनी काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष राहील, काँग्रेसचं नेतृत्व, काँग्रेसबद्दलचं त्यांचे सगळे अंदाज बरोबर आहेत, पण काँग्रेस नेतृत्वाच्या बाबतीमधले ह्यांचे अंदाज चुकत आहेत किंवा हे भीत आहेत ते अंदाज व्यक्त करायला की राहुल गांधींना बाजूला केल्याच्या शिवाय काँग्रेस उभी राहत नाही. त्याच्यामुळे बळकट अशी विरोधी पक्षाची आघाडी उभी राहत नाही, आणि बळकट अशी विरोधी पक्षाची आघाडी उभी राहत नाही म्हणजेच मग तुम्हाला जी सत्ताधारी भाजप आघाडी आहे तिला हरवता येत नाही. भाजप आघाडी हे खरं तर म्हणायला आहे, भाजपला स्वतःच्या जीवावरती बहुमत प्राप्त झालेलं होतं. 14ला झालं होतं, 19ला झालं होतं, आणि आताच्याही आकड्यांमधून भाजप साधारणतः 320च्या जवळपास जागा स्वतःच्या जीवावर मिळतील. आधीच्यापेक्षा 17 जागा भाजपच्या वाढलेल्या दिसत आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्ष हा बाकीच्या पक्षांना बरोबर घेऊन चालत असला तरी त्याचं स्वतःचं बहुमत आहे आणि ते स्थिर पद्धतीनं वाढत आहे. अजून एक आकडा फारशा ह्या बाकीच्या ज्यांनी एक्झिट पोल केले त्या संस्थांनी केला नाही, पण प्रदीप भंडारी जन की बात म्हणून त्यांची जी संस्था आहे त्यांनी मात्र पहिल्यांदाच एक वेगळा आकडा चर्चेमध्ये आणलेला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपच्या टक्केवारी मतांमध्ये 5% इतकी वाढ होऊ शकते. 37 पॉईंट काहीतरी अशी भाजपची मतं आहेत, ती 42-43% जाऊ शकतात. म्हणजे एक्झिट पोलमधून दिसलेलं आहे. आता ही एक आश्चर्याची गोष्ट आहे की 31% मतं मिळून भाजपने 282 जागा प्राप्त केलेल्या होत्या. 37 पॉईंट काही म्हणजे 38च्या जवळपास टक्के मतं मिळून भाजपने 303 जागा मिळवलेल्या होत्या. आता अजून 5% वाढवून भाजपच्या जागा 320 पर्यंत जात आहेत. म्हणजे जागांची वाढ झाली आणि मतं कमी झाले असं झालेलं नाही. टक्केवारी मतं वाढली त्याचा अर्थच पुन्हा शिवाय दुसरा असा होतो की आता मतदानही वाढलेलं आहे. म्हणजे भाजपला मतदान करणारा वर्ग वाढलेला आहे. भाजपचे आधीचे मतं म्हणजे 2014ची मतं, 2019ची मतं आणि 2024ची मतं जसे जागांमध्ये वाढ झालेली तशी मतांमध्ये पण वाढ झालेली. मग तसं जर असेल तर सगळ्यात पहिल्यांदा हा जो अजेंडा होता की लोक नाराज आहेत हे पूर्णपणे खोडल्या जातो. बऱ्याचदा काय होतं की जागा वाढलेल्या असतात पण मतं कमी होतात. असं मध्य प्रदेशमध्ये मागच्या वेळेस भाजपच्याच बाबतीत झालेलं होतं. म्हणजे उलट झालं होतं की त्यांना काहीतरी मतं जास्त होती काँग्रेसपेक्षा, पण त्यांच्या जागा कमी होत्या. मतं आणि जागा हा जो आपल्याकडे विचित्र असा खेळ आहे, बऱ्याचदा तो उलटा पालटी होती थोडीफार आणि त्याच्यातून सगळं चित्र पालटतं सत्तेच, पण ते फार काळ टिकत नाही. त्याच्या नेमकं उलट तुमच्या जागा वाढत चालल्यात, मतं वाढत चाललेत, तुमचा एक बेस पक्का होत चाललेला आहे. त्याच्यातून तुम्ही स्थिर अशा एका मोठ्या राजकीय पक्षाच्या यंत्रणेमध्ये तुमचं परिवर्तन झालेलं आहे असं दिसतंय.
भाजप या सगळ्यातून फार मोठ्या प्रमाणावरती त्याचं राजकीय स्थिरीकरण होत चाललेलं आहे आणि ज्या प्रदेशामध्ये भाजप जाणार नाही असं वाटत आहे त्या ठिकाणी भाजप पोहोचला असं दिसतं आहे. उसंतवाणी. एक्झिट पोलचे येताच आकडे तोंड हो वाकडे विरोधींचे. पुन्हा भाजपची येऊ पाहे सत्ता काँग्रेसचा पत्ता कटलेला. मोदींवर पुन्हा दाखवी विश्वास मतदार खास भारतीय. दक्षिणेत दिसे वाढलेले बळ फुलले कमळ नव्या जागी. केजरीवाल बसे जोरात दणका तुटला मणका पंजाबात. बदलाचे वारे आंध्र ओडिशात कल विरोधात दिसत असे. कांत निकालाची लागली चाहूल मोदींचीच भूल पुन्हा दिसे मोदींचीच भूल पुन्हा दिसे. ज्या आम आदमी पक्षांनी आणि त्याचे नेते अरविंद केजरीवाल यांनी इतका मोठा ड्रामा केलेला होता ते सगळं आता त्यांच्यावरती उलटलेलं दिसतं आहे. दिल्लीमध्ये तर त्यांना जागा एकही प्राप्त होताना मिळताना दिसत नाहीये. पंजाबमध्ये ज्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात वाद झाला होता आणि आपली सत्ता विधानसभेमध्ये आलेली म्हणजे लोकसभेतही जागा मिळतील म्हणून त्यांनी काँग्रेसची भांडण केलं होतं. हे सगळं त्यांच्या अंगाशी येताना दिसत आहे. म्हणजे दोन खरं तर एक फार वेगळे ह्याच्यातून निष्कर्ष निघतात. एक तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं काँग्रेसशी केलेलं भांडण त्यांच्या अंगाशी आलेलं आहे आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ममता बॅनर्जींनी काँग्रेसला दोन्ही जागा द्यायला नकार दिला. त्याच्यातून चित्र असं उभं राहिलं तुम्हाला म्हणजे त्यांच्या जागा ज्या कमी झालेल्या दिसत आहेत त्याच्यामध्ये ती पण एक मोठी गोष्ट आहे. म्हणजे प्रत्यक्ष निकालामध्ये उलटं घडलं आणि अजून भाजपच्या 2-4 जागा वाढल्या 31 जागा झाल्या आणि ममताच्या जागा कमी झाल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका. या सगळ्यांनी म्हणजे विरोधी पक्ष सक्षमपणे एक आघाडी म्हणून सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये उभं राहिलेलं दिसत नाही. त्याचे परिणाम तो भोगतो आहे. सलग 3ऱ्या वेळा काँग्रेस आघाडीला सत्ता मिळवण्यामध्ये अपयश आलेले राहुल गांधींचं नेतृत्व परत एकदा सपशेल अपयशी झालेले दिसून येत आहे. आणि उलट सत्ताधाऱ्यांनी फक्त केवळ सत्ताच प्राप्त केली असं नाही तर जागा वाढवल्या मतांची टक्केवारी वाढवली आणि मोदींनी ज्या पद्धतीचं राजकारण चालवलेलं आहे त्याला परत एकदा जनतेने भरभरून कौल दिलेला दिसून येत आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.